हरिपाठ अभंग 20 भाग 2. योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझ्या. सर्वच गोष्टींमध्ये श्रेष्ठ गोष्ट कोणती तर नामस्मरण आणि नामजाप हेच हरिपाठ सांगतो. परंतु बऱ्याच वेळेस आपण यज्ञ याग क्रिया कर्म या अनेक गोष्टी करतो आणि ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशा सगळ्याच गोष्टींमधून ईश्वरच प्राप्त होईल याची शाश्वती पूर्णतः नसते, कारण हा मार्ग अत्यंत कठीण असतो. शिवाय या मार्गामध्ये आपण काहीतरी आपल्याला हव्या असलेल्या भौतिक सुखाच्या गोष्टीच मागत असतो. घरात शांतता नांदू दे, नोकरी लागू दे, पैसा मिळू दे, धनधान्य असू दे, संतती प्राप्त होऊ दे, अशा प्रकारचे एक ना अनेक गोष्टी आपण ज्या भौतिक सुखाच्या किंवा क्षणभंगुराच्या ह्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण मागत असतो. परंतु नामस्मरणामध्ये आपण हे कायमस्वरूपी असलेला आनंद आणि मानवी जीवनाचं सर्वात महत्त्वाचं जे काही उद्देश असेल ते उद्देश साध्य व्हावं म्हणून आपण नामस्मरण करत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात की योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठे. म्हणजेच काय तर हरिपाठ असताना जर आपण ह्या हरीचं नामस्मरण केलं तर योग याग क्रिया धर्म यांचा आपल्याला खरंच काही उपयोग होणार नाही. कारण सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता तर नामजाप यज्ञ हेच सांगितलेलं आहे. जसे की आपण एखादं आपल्या आवडीचं संगीत ऐकत किंवा आपल्या आवडीचं गाणं ऐकत आपण अनेक काळ किंवा अनेक कठीण कामं आपण करत असतो. या कठीण काळामध्ये जेव्हा आपण आपल्या आवडीचं संगीत गीत ऐकत असतो त्यावेळेस आपल्या मनाला एक वेगळीच भुरळ चढलेली असते आणि कामाचा उत्साह वाढलेला असतो. तसंच नामस्मरणाचा जेव्हा आपल्या शरीरामध्ये संचार होतो आणि आपण नामस्मरण करत सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेला आपल्याला कामाचाही आनंद प्राप्त होतो आणि ह्या जीवनाचं अंतिम ध्येय किंवा उच्च असं ध्येय हे देखील प्राप्त होत असतं. म्हणून नामजाप हेच सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे, ज्याला की आपण जपयज्ञसुद्धा म्हणू शकतो. म्हणून हरिपाठ करताना मन एकाग्र होतं आणि ह्या सर्व गोष्टी नष्ट होऊन आपलं मन हे स्थिर राहतं. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझ्या. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की जर तुम्ही नामस्मरणाचा आधार घेतला तर आपण देखील ज्ञानेश्वरांच्या मार्गाने जाऊन हरिनामाचा नियम आपल्या आयुष्यभर पाळू शकतो आणि याला दुसरा कोणताच पर्याय नाही. नामस्मरण हेच एकमेव आपल्या जीवनाचं साध्य साधन असायला हवं. जय जय रामकृष्ण हरी.